सह्याद्री हे अद्भुत नाव प्रत्येकानं ऐकलं आहे, पण फारच कमी जणांनी खरा सह्याद्री अनुभवला आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई डोंगररांगेलगतच उंच आकाशाशी स्पर्धा करत दिमाखात उभे असलेले सरळसोट कडे, त्यांना पाहूनच मनामध्ये धडकी भरून येते. मानसिक शारीरिक क्षमतेचा कस लागणारे या बेलाग सह्याद्रीमधील एक अद्भुत दुर्ग त्रिकूट म्हणजे अलंग, मदन, कुलंग. चला तर मग या राकट कणखर वाटेवर उभ्या असणाऱ्या सह्याद्रीमधील एका जादूमय विश्वामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या AMK ट्रेक पार्ट 2 मध्ये आता आपण जाणार आहे अलंगसाठी. तर आता आपण मागच्या त्या गुहेतून खाली आलेलो आहे आणि इथून आपल्याला जवळपास अर्धा तास लागेल जो रॉक पॅचचा टप्पा आहे तिथपर्यंत जायला. तर चला तर मग आता सुरुवात करूया या आपल्या थरारक प्रवासाला. एकदा हार्नेस पण बघा आहे का व्यवस्थित. हे सोडायचं कुठलं मी सोडायचंच नाही काही. तुम्ही फक्त मागायला टाका. सोडा. तर मित्रांनो, इथं पण आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. आता तुम्ही वरती जाणार का की अलंग करून आला? तर आता हे अलंग करून वरती निघालेत. जो काही 2 जण आहेत अजून मागं, तर ते येतील. ते आले की आपण पहिल्यांदा त्या गुहेमध्ये जाऊ. तिथं आज सकाळचं जेवण आपण तिथं करणार आहे आणि अलंगवरती आजचा स्टे असणार आहे आपला. बेलाग, अनवट आणि घनदाट जंगलामध्ये दडलेल्या या दुर्ग त्रिकुटावरती गडमाथ्यावर असलेले पाण्याचे व्यवस्थापन, भव्य अशा गुहा, गडावरील राजवाडा, तिथून दिसणारा रतनगड, आजोबा पर्वत, सांदनदरी आणि भंडारदरा धरण या सगळ्यांचा साज पाहण्यासाठी डोळे आसुसले होते. त्याच ओढीनं आता पावले आपोआप अलंगच्या दिशेने पडू लागली. तर मित्रांनो, आता आपण मदनकडे जात असताना पहिल्या काही थोडेसे जे टप्पे आहेत ते पूर्ण असा दोन्ही साईडला खालच्या बाजूला पूर्ण व्हॅली आहे. ती व्हॅली क्रॉस करून जायला लागतं, म्हणजे पूर्ण असा ट्रॅव्हर्स आहे. पुढे गेल्यावर आपल्याला थोड्याफार पायऱ्या लागतील आणि परत रोप लावून एकदम अशी निमुळती वाट दिसणार आहे. इथं तुम्ही लिंबू सरबत पिऊ शकता. म्हणजे शनिवार रविवार जर इथं आला तर तुम्हाला इथं लिंबू सरबत मिळू शकता. आणि इथून फक्त आपल्याला इकडं मदनला जायला जवळपास 1-1.5 तास पकडून चला, रॉक क्लाइम्बिंग पकडून.
आणि इकडून जी अलंगची बाजू आहे तर ही जवळपास पाऊण तासामध्ये आपण त्या रॉक पॅचला इकडून पोहोचेन. या दुर्ग त्रिकुटांचा नेमका इतिहास काय असेल तो शोधण्याचा खूप प्रयत्नही केला, पण कुठेही तो लिखित स्वरूपात मिळाला नसला तरी प्रत्यक्ष तिथे जाऊन तो इतिहास अनुभवणं गरजेचं होतं. त्याच ओळीने पण येऊन पोचलो 50 फूट उंच अशा कातळकड्यावर. तर मित्रांनो, आता सगळ्यात आधी मी जाणार आहे, म्हणजे जवळपास 50 ते 55 फुटाचा पॅच आहे तो. मदनचा मगाचा जो क्लाइंब होता त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय. त्यामुळे बघूया आता हा किती वेळात आपण पार करतोय. अलंगचा जो रॉक पॅच होता तो सगळा कंप्लीट केला. म्हणजे अजून पण आपले थोडे जण जे आता क्लाइम्बिंग करून आले ते ह्या सगळ्या गुहेत बसलेत, कारण इकडून एक ग्रुप आहे तो आणखीन खाली उतरणार आहे. त्यामुळे जागा एकदम कमी आहे, म्हणजे जवळपास एक जणच एका वेळेस जाऊ शकतो, इतकी कमी जागा आहे. तुम्ही थरारक शॉट बघितले ते सगळे हेड माउंट घालून घेतलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला थोडेसे खतरनाक वाटू शकतात, पण हे सगळं शूट करताना पूर्ण काळजी घेतलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही हे बघून जर तुम्हाला वाटत असेल की बिना काळजीचं म्हणजे हे एकदम असं जास्त करून मी दाखवतोय, तर ते तसं नाहीये. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे किल्ले अलंगच्या ज्या गुहा आहेत त्या गुहेच्या इथं पोचलेलो आहे. आणि पोचल्या क्षणी आपल्या मित्रांनी एक जबरदस्त काम केलेलं आहे, ते म्हणजे टेंट लावून घेतलाय. आणि आता काय खायचा बेत
त्यांनी काय तर काढलं आता खायला. काय आहे? लय भूक लागली केक शरीराची खरीच परीक्षा होती, म्हणजे खरंच मोठे चांगलं तोड झालेले. आता इथं काय तर खाऊन आपण आता थोडासा आराम करणार आणि नंतर 5 नंतर सनसेट बघण्यासाठी जाणार आहे. ऐतिहासिक वास्तू आहेत त्या सगळ्या आपण बघण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पण या अलंग किल्ल्यावरती ज्याप्रमाणे मदनचा कसा इतिहास नाही आहे, त्याप्रमाणे असा अलंगचा पण जो पर्टिक्युलर इतिहास आहे तो सांगणं कठीण आहे. म्हणजे जरी म्हणायला गेलं हा किल्ला त्या गुहेवरून सातवाहन काळाचा असू शकतो, पण या साईडला कुठला व्यापारी तसा मार्ग पण नाही, त्यामुळं तेही प्रश्नचिन्हच आहे. या किल्ल्यावर थोडेफार त्यावेळेसचं जे राजेशाही घराणं होतं ते नक्कीच राहिलं असणार आहे, कारण या ठिकाणी आणखीन आपल्याला हे काही दगडी चौथऱ्यांच्या अवशेष बघायला मिळतात. म्हणजे हे सगळे जे दगड आहेत तर हे सगळे म्हणजे जवळपास त्या काळच्या जुन्या इमारती आपण असू शकतात असा एक प्राथमिक अंदाज आपण लावू शकतो. त्याचबरोबर आता इथून आपल्याला हा मागं दिसतोय तर तो राजवाडा आहे आणि इकडे खाली जी पाण्याची वैशिष्ट्यपूर्ण अशी 11 टाकी आहेत तर ती आता आपण बघणार आहे. पाण्याची टाकी आहेत तर हे म्हणजे खरंच हा एक स्थापत्यशास्त्राचा एक आविष्कार म्हणावा लागेल. म्हणजे जवळपास 12 पाण्याची टाकी आहेत आणि सगळ्या टाक्यांमध्ये इक्वली पाणी साठलेलं आहे, एकदम पाणी स्वच्छ आहे. पाणी आहे ते वाहून पहिलं सगळ्यात आधी ह्या टाक्यामध्ये येतं आणि ह्या टाक्यामध्ये जो काही कचरा किंवा घाण असेल ती घाण यामध्ये साठून राहते. आणि हे जे असे चेंबर केलेले आहेत तर या चेंबरनी इक्वली पाणी परत सगळ्या पूर्ण ज्या 12ही टाकी आहेत तर त्यामध्ये इक्वली पाणी डिस्ट्रीब्यूट होतं. तर हे पाणी जवळपास मार्चपर्यंत पुरेसं आहे, त्यामुळं हे पाणी जपून वापरा. या पाण्यामध्ये आंघोळ करणे किंवा पाय धुणे किंवा हातपाय पण धुताना त्या साईडला जागा पण आहे, त्यामुळे बॉटल्सने घेऊन मग त्या साईडला हे करा जेणेकरून हे टाकं स्वच्छ राहील. कारण ट्रेकर्सच्या दृष्टीनं हे एकच हा पाण्याचा स्रोत आहे, त्यामुळे हा एकदम काळजीपूर्वक वापरा. तर आता इथून आपण आता मागच्या साईडला राजवाडा आहे तर राजवाड्याच्या तिथं जाणार आहे आणि नंतर असणार आहेत आपले थोडेसे ड्रोन शॉट आणि त्यानंतर असणार आहे सनसेट. मित्रांनो आत्ताच पूर्ण सनसेट झालेला आहे आणि पूर्ण आता ड्रोन फ्लाईट पण चांगल्या मिळाल्या. म्हणजे बरेच असे चांगले तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आता कितपत लाईट आपली साथ देतोय माहीत नाही, पण आपण आता
वरती थोडीफार पाहणी करून उद्या सकाळी आणखीन येण्याचा प्रयत्न असेल. उद्या सकाळी जायचं आपल्याला, तो म्हणजे इकडचा आपला शेवटचं लक्ष आहे, ते म्हणजे किल्ले कुलंग.